एखाद्या लहान बाळाला बघायला जाताना आपल्या काय गप्पा होतात जनरली? डोळे अगदी आईसारखे आहेत बरं का, नाक अगदी बाबाचं घेतलंय, जीवणी आजोबांसारखी वाटतेय ना. आणि त्यातून हे नातेवाईक आईकडचे आहेत का बाबाकडचे त्याच्यावरून बाळ कोणासारखं दिसतं ते ठरतं. आणि हे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचे फीचर्स बाळाच्या चेहऱ्यामध्ये शोधण्याचा खेळ बाळ बरंच मोठं होईपर्यंत चालू राहतो. बाळ जसं जसं मोठं होतं तसं अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड होते की त्या बाळाचे स्वभाव गुण कोणासारखे आहेत ते पण चर्चेमध्ये येतं. हिचा राग म्हणजे अगदी हिच्या बाबाच्या रागासारखा सतत नाकावर असतो, हे ऐकलंय ना कधीतरी? किंवा एखादं 2 वर्षाचं मूल जेव्हा पुस्तक वाचत असतं, चित्र बघत असतं, तेव्हा आजी कौतुकाने म्हणते, काय बाई अभ्यासाची आवड, अगदी आत्यासारखा सायंटिस्ट होणार, हेही ऐकलंय ना? आता आपल्या स्वभावाचे जे गुण आहेत ते आपल्याला आपल्या मुलांमध्ये आपण शोधत असतो आणि ते आपल्याला सापडले की काही वेळेला आपण सुखावतो पण काही वेळेला धास्तावतो. मी असं का म्हणतेय ते पुढे व्हिडिओमध्ये येईलच. स्वभावाला औषध नसतं म्हणतात, हे खरं आहे का? व्यक्तीच्या स्वभावामध्ये नैसर्गिक गुणांचा भाग किती आणि परिस्थितीतून आलेल्या बदलांचा भाग किती? नेचर महत्त्वाचं की नर्चर? अनुवंशिकता महत्त्वाची की संगोपन? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट. मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे. नेचर की नर्चर हा वर्षानुवर्षे विचारला जाणारा प्रश्न आहे. अनुवंशिकता की संगोपन दोन्हीपैकी कशाची भूमिका ही माणसाच्या विकासामध्ये महत्त्वाची आहे या विषयावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ निश्चित बघा. डेव्हलपमेंटल सायकोलॉजी म्हणजे मानवी विकासाच्या शास्त्रामध्ये अनुवंशिकता आणि संगोपन या दोन्ही गोष्टींचा खूप खोल विचार झालेला आहे. हा विचार 2 प्रकारे होतो. एक तर अनुवंशिकता आणि संगोपनाचा मानवी विकासामध्ये सहभाग किती, आणि दुसरं म्हणजे या दोन्हीची सांगड कशी घालता येईल. सायकोलॉजीच्या काही शाखा आहेत त्या अनुवंशिकतेला महत्त्व देतात, काही शाखा ज्या आहेत त्या संगोपनाला महत्त्व देतात. पण जसा जसा डेव्हलपमेंटल सायकोलॉजीचा अभ्यास व्यापक होतोय तसं तसं लक्षात येतं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये अनुवंशिकता आणि संगोपन दोन्हीचंही तितकंच महत्त्व आहे. या दोन्ही गोष्टी आयुष्यभर हातात हात घालून चालत असतात. मागे माझ्याकडे 12 वर्षाच्या मुलाची आई आली होती. ती सांगत होती की अहो, माझा स्वभाव न लहानपणी खूप भिडस्त होता, खूप मुखदुर्बळ होता. त्याच्यामुळे माझ्यात आत्मविश्वास कमी होता. घरी शाळेत सगळीकडे बोलणी बसायची, खूप त्रास व्हायचा हो. तेव्हाच ठरवलं होतं असा त्रास माझ्या मुलांना होता कामा नाही. पण काय झालं, नेमकं माझ्या मुलांनी त्याच 2 गोष्टी उचललेल्या आहेत. मला त्याची खूप काळजी वाटते हो. मी त्याला सांगत असते खंबीर हो, खंबीर हो. आता त्याचा या जगामध्ये कसा टिकावं लागणार, सारखी चिंता वाटत राहते. आपल्या स्वभावातल्या ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास झाला त्याच गोष्टी बरोबर आपल्या मुलांनी उचलल्यात असं वाटल्यामुळे आणि त्याचा त्रास त्याला होईल याच्या काळजीमुळे तिची जी चिंता होती ती खरी होती ना, त्यात काही चुकीचं नव्हतं. पण या चिंतेच्या पोटी ती मुलाचा नैसर्गिक स्वभाव जो आहे तोच दूर सारायचा प्रयत्न करत होती. तिला स्वतःबद्दल जी नावड होती ती त्या मुलामध्ये ट्रान्सफर करत होती. अशी उदाहरणं आपण पाहिली आहेत की नाही? ह्या केसमध्ये खरं तर मुलाच्या स्ट्रेंग्थ्स लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे व्यक्त व्हायला शिकवणं गरजेचं आहे. काउन्सिलिंगच्या पुढच्या टप्प्यांमध्ये या मुलाच्या स्वभावाचा हळूहळू आई स्वीकार करायला लागली आणि त्या मुलाचाही कॉन्फिडन्स वाढला. आणि इतकंच नाही तर आता ती आई स्वतंत्र काउन्सिलिंग सेशन्ससाठी येते आणि आता ती स्वतःच्याही स्वभावाचा स्वीकार करायला शिकते. तिच्या चाइल्डहूड ट्रॉमामधून तिचं हीलिंग सुरू झालेलं आहे. आपल्याला त्रासदायक ठरलेले आपल्या स्वभावातले फॅक्टर्स मुलांच्या स्वभावात दिसू शकतात. हीच तर अनुवंशिकता आहे ना. पण इथे येतो संगोपनाचा रोल. समजा एखादे गृहस्थ एखादी गोष्ट घडायच्या आधीच निगेटिव्ह विचार करून अस्वस्थ होतात आणि आता त्यांच्या लक्षात येत आहे की त्यांची 10 वर्षाची मुलगीसुद्धा असंच अनावश्यक टेन्शन घ्यायला लागलेली आहे. आता त्यांच्या स्वभावातला हा भाग अनुवंशिकतेतून तिच्याकडे आलाय, ठीक आहे ना. या मुलीला त्या टेन्शनला हँडल करायला शिकवणं आणि पुढे जाऊन या टेन्शनसाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स डेव्हलप करायला तिला मदत करणं हा झाला संगोपनाचा भाग. आपलं मूल स्वभावाने आपल्यासारखं असो किंवा नसो,
एक मात्र नक्की की ते आपलं एक्सटेन्शन नाही आहे. मूळ जन्मजातच स्वतःचे गुण आणि दोष घेऊन आलेलं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याचं हे व्यक्तिमत्व स्वीकारणं खूप गरजेचं आहे, तरच ते समर्थ होऊ शकेल. मुलांचे गुणदोष स्वीकारणं, ते फुलवायला आणि हाताळायला त्यांना मदत करणं, हेच तर संगोपनाचं काम आहे. यासाठी जेव्हा गरज असेल तेव्हा तज्ज्ञांची मदत घ्यावी. कोण जाणे, या प्रोसेसमध्ये पालकांनाही त्यांच्या स्वभावाची काही औषधं सापडू शकतील. नेचर की नर्चर या प्रश्नाला नेचर अधिक नर्चर असं समर्पक उत्तर देणारा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.